नमस्कार मित्रांनो, ज्ञानमित्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण NPCI दॅट इज नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ज्याला आपण मराठीमध्ये भारतीय राष्ट्रीय देणी महामंडळ आणि हिंदीमध्ये भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम असं म्हणतो. ही एक खाजगी कंपनी आहे जी भारतामध्ये RBIच्या मार्गदर्शनाखाली ज्या आर्थिक सेटलमेंट्स आहेत किंवा जे डिजिटल आर्थिक व्यवहार आहेत त्यांच्या निरसनाचं काम करते. एक महत्त्वाची संस्था ही जी सगळे भारतामधले डिजिटल व्यवहार, मग ते AEPSच्या माध्यमातून असोत, UPIच्या माध्यमातून असोत किंवा भीम ॲपच्या माध्यमातून होणारे जे व्यवहार आहेत ते सगळे व्यवहार या संस्थेद्वारे सेटल केले जातात किंवा निरसन जे या सगळ्या आर्थिक व्यवहारांचं ते NPCIद्वारे केलं जातं. या विषयावरती अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. PDCC एक्झामबद्दल बोलायचं झालं तर 2018च्या PDCC क्वेश्चन पेपरमध्ये NPCI आणि NPCIच्या ज्या डिजिटल यंत्रणा आहेत किंवा जे डिजिटल माध्यम आहेत पेमेंटचे, त्याच्यावरती साधारणतः 2 प्रश्न विचारलेले होते. येणाऱ्या आपल्या 2021च्या परीक्षेमध्ये देखील या टॉपिकवरती डेडिकेटेडली 2 ते 3 प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. कारण सगळ्या ज्या आपल्या डिजिटल पेमेंटच्या यंत्रणा आहेत, मग आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम असेल, युनिफाईड पेमेंट इंटरफेस दॅट इज UPI असेल, त्यानंतर तुमचं रुपे कार्ड असेल, बरोबर, रुपे डेबिट, रुपे क्रेडिट असेल, ही सगळी जी ट्रान्झॅक्शन्स आहेत हे कोण क्लिअर करतं? तर NPCI अर्थात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया क्लिअर करतं. तर NPCI काय आहे, तिचे काय कामं आहेत, ती कशी स्थापन झाली आणि तिच्या कामाचं नियंत्रण कसं होतं, हे आजच्या आपण व्हिडिओमध्ये चर्चा करूया. स्थापना कशी झाली ते समजून घेण्याआधी स्थापनेची पार्श्वभूमी आपण समजून घेऊया. 2008पर्यंत जी काय सगळी ट्रान्झॅक्शन्स होत होती, मग ती ऑनलाईन असोत किंवा ऑफलाईन असोत, ती सगळी RBIद्वारे आणि RBIचं जे निरसनगृह ज्याला आपण क्लिअरिंग हाऊस म्हणतो त्याद्वारे नियंत्रित केले जात होते. बट RBIने, रिझर्व्ह बँकेने 2005मध्ये एक अहवाल प्रकाशित केला होता, व्हिजन डॉक्युमेंट या नावानं. आणि या अहवालामध्ये RBIनं म्हटलं होतं की भारतामध्ये जी काय रिटेल पेमेंट सिस्टम आहे किंवा किरकोळ देणी आहेत त्यासाठी एक स्वतंत्र सर्वोच्च संस्था स्थापन करायला पाहिजे, बरोबर. जे छोटे व्यवहार आहेत, रिटेल व्यवहार ज्यांना आपण म्हणू, किरकोळ देणी असणारे आर्थिक व्यवहार, हे व्यवहार हाताळण्यासाठी एक स्वतंत्र सर्वोच्च संस्था असायला पाहिजे असं RBIनं या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये म्हटलं होतं. आणि मग ह्या व्हिजन डॉक्युमेंटच्याच पार्श्वभूमीनं 2008मध्ये, डिसेंबर 2008मध्ये NPCIची स्थापना झाली. NPCI ज्यावेळी स्थापन झाली त्यावेळी 10 प्रमोटर बँका, ज्यांना आपण मराठीमध्ये प्रवर्तक बँका म्हणू, अशा 10 प्रमोटर बँकांनी NPCIची स्थापना केली. या 10 बँकामध्ये सगळ्यात प्रमुख म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर PNB पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर कॅनरा बँक, त्यानंतर बँक ऑफ बडोदा, त्यानंतर युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, HDFC बँक, सिटी बँक आणि HSBC बँक, अशा या 10 भारतातल्या प्रमुख बँकांनी मिळून NPCIची स्थापना केली डिसेंबर 2008मध्ये. आणि NPCI ही जी संस्था आहे ही एक खाजगी संस्था आहे, बट ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि IBA दॅट इज इंडियन बँक्स असोसिएशन यांच्या सहाय्यानं, यांच्या मदतीनं आणि यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता की ज्या प्रमोटर बँक आहेत 10, याच्यामध्ये काही ज्या आहेत त्या राष्ट्रीयकृत बँका आहेत, काही ज्या आहेत त्या प्रायव्हेट बँका आहेत, त्याचबरोबर काही ज्या आहेत त्या आंतरराष्ट्रीय बँका देखील आहेत. त्यानंतर रिझर्व्ह बँकेनं 2008मध्ये NPCIची स्थापना झाल्यानंतर 24 सप्टेंबर 2009 पासून देशातले जे काय रिटेल ट्रान्झॅक्शन्स आहेत किंवा जे काय किरकोळ आर्थिक व्यवहार आहेत त्यांचं सगळं कार्यचालन जे आहे ते NPCIकडे, अर्थात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडे सोपवलं आहे 2009 पासून. आणि तेव्हापासून जे काय किरकोळ व्यवहारांची सेटलमेंट आहे, जी काय किरकोळ देणी
देणी असतील ती सगळी NPCIद्वारे सेटल केली जातात. आता NPCIचं संचालक मंडळ, NPCIचं जे संचालक मंडळ असतं त्यामध्ये रिझर्व्ह बँकेनं नियुक्त केलेला एक संचालक असतो जो RBIद्वारे नियुक्त केला जातो. त्यानंतर 10 प्रवर्तक बँका, प्रत्येक बँक आपला एक संचालक NPCIच्या संचालक मंडळावरती नियुक्त करतं. त्यानंतर 2 इतर संचालक या संचालक मंडळामध्ये असतात आणि एक अध्यक्ष. तर असं मिळून ह्या सदस्यांचं मिळून NPCIचं संचालक मंडळ बनतं. त्यानंतर NPCIचे कार्य. आता हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि यातले NPCIचे जे कार्य आहेत ते आपल्यासाठी प्रत्येक स्वतंत्र चर्चेचा विषय असणार आहे, ज्याच्यावरती आपण येणाऱ्या काळामध्ये स्वतंत्र व्हिडिओ बनवू. NPCIकडं जी कार्य RBIनं सोपवली ते एका कायद्याद्वारे सोपवलेले आहेत. त्या कायद्याचं नाव आहे पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम ॲक्ट 2007. या कायद्याला धरून RBIनं किरकोळ आर्थिक व्यवहारांची यंत्रणा हाताळण्यासाठी NPCIला काय केलेले आहे, अधिकृत मान्यता दिलेली आहे. त्यातलं पहिलं जे NPCIचं कार्य आहे दॅट इज CTS म्हणजे चेक ट्रंकेशन सिस्टम. तर चेक्सचं जे सेटलमेंट आहे किंवा चेक्सचं जे ट्रंकेशन आहे ते करण्याचं काम NPCI करतं. त्यानंतर NACH दॅट इज नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस. आता NACH काय हे आपण स्वतंत्र व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत, पण सध्या फक्त लक्षात ठेवा की जे नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस आहे, ज्याला आपण राष्ट्रीय निरसनगृह असं म्हणू, ते देखील NPCIद्वारे संचालित केलं जातं किंवा NPCIद्वारे राबवलं जातं. त्यानंतर IMPS दॅट इज इमिडिएट पेमेंट सर्व्हिसेस. ही सर्व्हिस देखील NPCIद्वारे प्रोव्हाइड केली जाते. त्यानंतर AEPS दॅट इज आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम. ही आर्थिक व्यवहारांची यंत्रणा देखील NPCIद्वारे राबवली जाते. आता ह्या 4 ज्या पेमेंट सिस्टम्स आहेत, या डिजिटल पेमेंट सिस्टम्स आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट आहेत. हे आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये स्वतंत्रपणे अभ्यासू. बट हे लक्षात ठेवा की ह्या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या NPCIद्वारे राबवल्या जातात. त्यानंतर आहे फार महत्त्वाचं UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस. बरोबर, आपण अनेक UPI ॲप वापरतो. गुगल पे असेल, तुमचं भीम पे असेल, फोनपे असेल, हे काय सगळे UPI ॲप आहेत जे युनिफाईड पेमेंट इंटरफेसच्या माध्यमातून काम करतात. तर हा देखील आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. 2018मध्ये UPIवरतीच 2 ते 3 प्रश्न विचारलेले होते. 2021च्या एक्झाममध्ये देखील याच्यावरती 2 ते 3 प्रश्न विचारले जातील. त्यामुळे हा देखील टॉपिक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर रुपे पेमेंट नेटवर्क हा देखील एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. रुपे पेमेंट नेटवर्कची कार्यप्रणाली NPCIद्वारेच राबवली जाते. त्याचबरोबर UPI देखील NPCIचीच सर्व्हिस आहे. त्यानंतर रुपे प्रीपेड कार्ड, रुपे डेबिट कार्ड, रुपे को ब्रँडेड क्रेडिट कार्ड ही देखील NPCIद्वारे अवेलेबल करून दिली जातात. आता जर तुमच्याकडे रुपेचं ATM असेल तर बऱ्याच जणांनी बघितलं असेल त्यावरती NPCIचा लोगो जो आपण पहिल्या स्लाईडमध्ये बघितला तो चिन्हांकित केलेला असतो. तर रुपे जी सर्व्हिस आहे ती देखील NPCIद्वारे राबवली जाते. त्याचबरोबर NPCIनं स्वतःचं एक डेडिकेटेड असं UPI ॲप लॉन्च केलेलं आहे ज्याला आपण भीम ॲप या नावानं ओळखतो. बरोबर, त्याचबरोबर आधार प्रणालीवर आधारित म्हणजे AEPS प्रणाली जी आहे आपली आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम, तिच्यावरती आधारित भीम आधार पे ॲप देखील विकसित केलेलं आहे कुणी, NPCIनं. तर ही सगळी NPCIची कामं आहेत. UPI, रुपे, त्यानंतर आधीच्या स्लाईडमध्ये आपण जे बघितलं CTC, NACH, IMPS, AEPS, ह्या प्रत्येक टॉपिकवरती 2018मध्ये 1 ते 2 प्रश्न, म्हणजे ही जी डिजिटल प्रणाली जी सगळी ट्रान्झॅक्शन्सची आर्थिक व्यवहारांची, याच्यावरती साधारणतः 8 ते 9 प्रश्न 2018मध्ये विचारलेले होते आणि गॅरंटीड 2021मध्ये याच्यावरती 10 ते 12 प्रश्न असण्याची दाट शक्यता आहे. सो आपण स्वतंत्रपणे प्रत्येक टॉपिक सेपरेट व्हिडिओमध्ये
येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये सगळे टॉपिक कव्हर करू. बट आता NPCIचे कामं काय हे तुमचं लक्षात आले असेल. त्यानंतर NPCIचं नियंत्रण. आता एक गोष्ट लक्षात घ्या, NPCI ही शासनाच्या मालकीची कंपनी नाही. ती एक खाजगी कंपनी आणि त्रयस्थ कंपनी, बरोबर. एक प्रायव्हेट एंटिटी आहे आणि त्रयस्थ कंपनी. त्रयस्थ म्हणजे काय, की ज्या 2 संस्थांमध्ये आर्थिक व्यवहार होतो, बरोबर, त्याच्या व्यतिरिक्त असणारी तिसरी संस्था जी फक्त सेटलमेंटचं किंवा मेडिएशनचं काम करते, अशी संस्था म्हणजे त्रयस्थ संस्था, बरोबर. तर NPCI काय एक खाजगी आणि त्रयस्थ कंपनी, बट तिच्या संचालक मंडळावरती काय आपण आधी बघितलं संचालक मंडळामध्ये, की RBIचा एक संचालक असतो. त्यानंतर ज्या काही शासकीय बँक आहेत म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया झालं, बँक ऑफ बडोदा, ह्या ज्या राष्ट्रीयकृत बँक आहेत त्या व्यापारी बँकांचे देखील प्रतिनिधी आहेत, बरोबर. त्यामुळे एक प्रकारे NPCIवरती काय शासनाचं कंट्रोल आहे, बरोबर. कारण RBIकडनं येणारे एक संचालक आहे. त्याचबरोबर ज्या नॅशनलाइज बँक आहेत किंवा ज्या सरकारी बँक आहेत त्यांचे देखील प्रतिनिधी संचालक मंडळावरती आहेत. त्यामुळे इनडिरेक्टली काय गव्हर्नमेंटचं किंवा शासनाचं NPCIवरती नियंत्रण आहे. त्याचबरोबर NPCIला RBIच्या सगळ्या गाईडलाईन्स, सगळे रूल्स फॉलो करायला लागतात. त्याचबरोबर जे काही टेक्निकल स्टँडर्ड्स आहेत किंवा जे काही कार्यकारी मानकं आहेत किंवा ज्यांना आपण स्टँडर्ड्स म्हणू RBIचे, ते सगळे त्यांना पूर्ण करायला लागतात. आणि RBI जो काय डेटा मागेल वेळोवेळी तो सगळा डेटा आणि वेगवेगळ्या ज्या NPCIच्या आपण बघितलेल्या यंत्रणा आहेत त्यांची सगळ्यांची माहिती NPCIला RBIला देणं हे बंधनकारक आहे. त्यानंतर रिझर्व्ह बँकेला NPCIच्या परीक्षणाचा आणि NPCIवरती विविध अटी लादण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर NPCIकडून RBI दंड देखील आकारू शकतं. सो आय होप की NPCI काय आहे हे तुम्हाला समजलं असेल. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण NPCIच्या सगळ्या यंत्रणा, डिजिटल पेमेंट यंत्रणा, EPS, UPI, IMPS, रुपे कार्ड्स, बरोबर, त्यानंतर भीम ॲप हे सगळं स्वतंत्रपणे अभ्यासणार आहोत. आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल. थँक्यू व्हेरी मच.